नमस्कार, ॲस्ट्रोकर्मामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आचार्य दीपाली। आज आपण थोडक्यात हरतालिका व्रताची माहिती घेऊया। ते का आणि कशासाठी केलं जातं। भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केलं जातं। याची देवता आहे शिव आणि पार्वती। हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वतीने शिवशंकर हेच पती मिळावे यासाठी उग्र तप केले। शिवशंकर तिला प्रसन्न झाले आणि शिव पार्वतीचा विवाह झाला आणि हा विवाह हिमालयाने मोठ्या थाटामाटात साजरा केला। अलिका म्हणजे सखी आणि हरित म्हणजे अरण्य। पार्वतीने आपल्या सखीला घेऊन अरण्यात उग्र असं तप केलं, म्हणून ह्या व्रताला श्री हरितालिका व्रत हे म्हटलं जातं। सौभाग्यवती जे आहेत त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांना सौभाग्याची प्राप्ती होते, त्यांच्या संसारात सुख आनंद प्राप्त होतं। त्याचप्रमाणे ज्या अविवाहित कुवारिका आहेत त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांना इच्छित वर प्राप्ती होते। मग ज्या कोणांना इच्छित वर प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्यांनी हे व्रत जरूर करा आणि विवाहामध्ये जर अडचणी येत असेल विवाह होण्यासाठी तर त्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि प्रत्येक सुवासिनी हे व्रत करावं। त्यामुळे आपल्या सौभाग्याचं पण रक्षण होतं आणि आपल्या पतीचं प्रेम आपल्यावरती कायम राहतं। तर अशाच प्रकारे नवीन व्हिडिओसह आपण परत भेटूया। श्री गुरुदेव दत्त।